आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त आहे. शरू आता कशी पुराव्यानिशी सुटका करणार आहे जयची, तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साक्षी आता खूप जास्त रडत असते. समाराला मात्र या सगळ्यात खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण अगदीच ना तिच्या मनाप्रमाणे होत असतं. तेच आता शरूला कॉन्फिडन्स असतो की जय असं काही करणं शक्यच नाही, कारण मुलींचं म्हटलं तर त्याला खूप जास्त राग येतो आणि कोणत्याही मुलीसोबत तो असं करणं तर शक्यच नाही, असाही विचारणा आता मनामध्ये इथे शरूच्या येत असतो. तेच आता इथे आकाश म्हणत असतो की मी वकिलांशी बोलून घेतोय, काही झालं तरी लवकरात लवकर आपल्या जयची सुटका करायला हवी. तेच इकडे तेजस्विनीला त्रास होत असतो, कारण तिने असा कधीही विचार केला नव्हता की पोलीस येऊन घेऊन जातील आणि या सगळ्यामुळे ना कंपनीचं नाव देखील ना खराब होत होतं. इकडे समायराला तिने भेटायला बोलवलेलं असतं, म्हणून समायराला आता त्या सायलीने अर्जंटमध्ये खाली भेटायला बोलवल्यावर ती सायलीला समायरा खाली भेटायला येते आणि ती तिला म्हणत असते की बोल काय झालं आहे. तेव्हाच ती म्हणते की काय बोलू, तुला कळत नाही आहे का, तू माझे पैसे देणार होतीस. मग ती सांगते की मी तुला 2 तासात पैसे देते, पण आता इकडनं जा. मग तेवढ्यातच पमा तिथे आलेली असते आणि पमा समायराला बघते. समायराला तिने बघितल्यावर ती तिला विचारते की तू इथे काय करतेस, आतमध्ये चल, साक्षी किती रडते बघ, असं बोलून ती तिला आता आतमध्ये घेऊन जाते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की पोलीस स्टेशनमध्ये आता शरू आणि गौतम गेलेले असतात. तेवढ्यातच ना तिथे आता आकाश वकिलांना घेऊन येतो आणि वकिलांनी पेपर्स वगैरे तयार केलेले असतात. पण आता जेव्हा तक्रार काय आहे ही गोष्ट जी माहिती आहे ती कळलेली असते वकिलांना, तेव्हा वकिलांना समजतं की ही केस काही नॉन बेलेबल आहे, म्हणजे काही बेल होऊ शकणार नाही आहे जयची, ही गोष्टही आता कळलेलीच असते. तर दुसरीकडे मात्र आता एकच होऊ शकतं, जेव्हा समोरच्या व्यक्तीने जी तक्रार केली आहे त्यांनी मागे घेतल्यावरच काहीतरी होऊ शकतं, तरी आता पोलीस जे आहेत ते सांगत असतात. तर टेन्शन मात्र इकडे खूपच जास्त आलेलं असतं शरूला कळत नसतं की काय करावं ते, कारण शरू समोर ना भरपूर आव्हानं असतात. गौतम म्हणत असतो की मी तुम्हाला सांगतोय ना, आमचा दादा असं करू शकत नाही, तुम्ही कोणालाही विचारा. पण इकडे जे पोलीस आहेत ते सांगत असतात की तुम्ही काही सांगा, पण आम्ही त्यांना सोडू शकत नाही. आणि वकीलही आता त्यांनी तर हात मागेच घेतलेले असतात, कारण ही जी केस आहे ती नॉन बेलेबल आहे. त्यामुळेच आता तिकडे गौतम थोडा टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण जयची अवस्था ना त्याला बघवत नसते. गौतम आता जयला भेटायला येतो. जयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. गौतम जयशी बोलायचा प्रयत्न करत असतो, त्याला म्हणत असतो की दादा, मला माहिती आहे की तू तसा नाही आहेस, तुझ्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे की तू असं काहीच करू शकणार नाहीस ते. मग तेव्हा जय त्याला बोलत असतो की माझा विचार तू करू नकोस, तू फक्त आईची काळजी घे, आई ठीक आहे ना, असं देखील आता जय गौतमला बोलत असतो. तर दुसरीकडे आता वकिलांची स्पेशलिस्ट शर्वरी बोलत असते. ती म्हणत असते की म्हणजे जयची सुटका होणारच नाही आहे का. त्यावर आता वकील म्हणत असतात की नाही, त्यांची सुटका नाही होऊ शकत आहे. मग हे सगळं कोणी केले, काही कळलं आहे का तुम्हाला नाव. तेव्हाच ना वकील जे आहेत ते सांगत असतात की सायली जाधव करून मुलगी आहे. मग सायली जाधवचं नाव घेतल्यावर लक्षात येतं की सायली जाधव म्हणजे कोण आहे ते. मग ती आता खरं तर ना बोलत असते इकडे असलेल्या या आकाशसोबत. आकाशला सांगत असते की अरे आपल्याकडे नाही का ती डिपार्टमेंटला आहे, तीच आहे ती सायली जाधव, मी बघते माझ्या परीने काही सॉर्ट आऊट होतंय का, मी तिच्याशी बोलून बघते, कारण माझा पूर्ण विश्वास आहे की जय खानोलकर असं काही करणं शक्यच नाही. पण नेमकं काय झालंय ना त्यानुसार मला बघावं लागेल. आकाश म्हणतो की बघ तुला जमतंय का, नाही तर मग आपल्याला काहीतरी दुसरा पर्याय तर बघावाच लागणार आहे. त्यावर आता शरू म्हणत असते की नाही नाही, मी बोलून बघते, माझ्या परीने प्रयत्न करते, काही सॉर्ट आऊट होतंय का यासाठी. मग आता तिकडनं शरू जी आहे ती बाहेर पडते. शरू आता सायलीला भेटायला गेलेली असते. आधी तिच्याशी ना ती गोलू गोलू प्रेमाने बोलायचा प्रयत्न करते. मग ती म्हणते की हे सगळं कसं झालं ग, मी बघितलं त्या जय खानोलकरने खरंच तुझ्यासोबत असं सगळं काही केले का. त्यावर सायली म्हणते की हो, त्यांनी खरंच माझ्यासोबत असं सगळं काही केले. मग कधी झालं हे, काय झालं ह्याची माहिती शरू काढायचा प्रयत्न करत असते. तर शरूला आता ती सांगत असते की तुला काय सांगू, तो माणूस दिसतो तसा नाही आहे ग, त्यांनी मला मेसेजसुद्धा केले होते आणि हे सगळं मला ना आठवलं ना तरी त्रास होतो. मग हे सगळं कधी झालं होतं सांग ना, कसं घडलं होतं, तुला तर माहिती आहे ना तो माणूस कसा आहे, कधी कधी बोलतसुद्धा नाही. मग आता लगेच या सगळ्यामध्ये शरूने पकडलेलं असतं. अगं तू तर आता म्हणतेस तुला मेसेज केला आहे आणि आता म्हणतेस तो माणूस बोलतसुद्धा नाही, नक्की काय आहे समजतच नाही आहे मला. मग इकडे जी सायली असते ती काही उत्तर तिला देत नसते. सायली म्हणत असते की मी तुला का सांगू सगळ्या काही गोष्टी, जा तू इकडनं. मग
तेव्हा शरू बोलते की बस झालं, एवढा वेळ तुझ्याशी नीट बोलत होते, तू जास्त डोक्यावर बसायला लागली. खरं खरं सांग, मला माहिती आहे जय खानोलकरने तुला मेसेज वगैरे केले नाही आहेत, हे सगळं तू मुद्दाम करतेस, पण का करतेस हे सगळं. पण आता ती म्हणते की तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे, कारण आता खूप झालं, मी सुद्धा तुला कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही आहे. असंही आता इकडे सायली जी आहे ती शरूला बोलू लागते. मग आता शरूला जी उत्तर अपेक्षित असतात ना ती सायलीने काही दिलेली नसतात. त्यामुळे ना आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते खरं तर आता शरूला वेगळं आलेलं असतं, कारण सायलीकडनं जी उत्तर तिला हवी असतात ना ती काहीच भेटलेली नसतात. त्यामुळे थोडासा का होईना विचार आता ती करू लागते. ठरवलं होतं की हिच्याशी जरा प्रेमाने बोलावं, व्यवस्थित बोलावं, तेव्हा ही सांगेल, पण तिने काही सांगितलेलं नसतं. आणि तेव्हा या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर तिकडनं सायलीना तिला उत्तर देऊन तिकडनं निघून जाते. पण आता शरू बिचारी रस्त्यावरनं एकटीच चालत असते, आणि शरू जेव्हा रस्त्यावरनं एकटीच चालत असते ना तेव्हा ना तिला सुचत नसतं. तेवढ्यातच तिच्या मागून ना अंजली येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. म्हणजे इथे ना अंजली जी आहे ती प्रार्थना बेहरे आहे, आणि ती मर्धानी जी मूवी आली आहे त्याच्याबद्दलची ती ॲडव्हर्टाईज करण्यासाठी खरं तर तिथे आलेली आहे. आणि मर्दिनीची ॲडव्हर्टाईज करायला आलेली असतानाच तेव्हाच ना ती तिला मागे वळून बघते. शरू म्हणते की तुम्ही. तेव्हा शरूला ती विचारते की काय झालं आहे. मग ती स्वतःची ओळख करून देते, माझं नाव अंजली आहे. आणि मग शरू ना जो काही जयबद्दलचा प्रसंग आहे तो सगळा काही त्या अंजलीला सांगते. त्यावर अंजली म्हणते की महिषासूर जो आहे राक्षस, तो महिषासूर जरी त्याचा वध झालेला असला ना तरी काही माणसं महिषासूरप्रमाणे वागतात आणि कोणताही सूड उगवण्यासाठी ना कोणत्याही थराला जातात. ह्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. पण तुझा विश्वास आहे ना जय खानोलकरवर, मग तू काळजी करू नको. जय खानोलकर ना तू जर ठरवलंस ना तर काही झालं तरी त्याची सुटका तू करू शकतेस. मग बघ विचार कर, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं बोलून अंजली तिला आधार देत असते ना तेव्हा अंजली तिच्या मुलीची कहाणीसुद्धा सांगते. आणि मला सुद्धा वेळ काही तसंच बनावं लागलं होतं मर्दिनी, आणि आता सुद्धा तुलाही तुझ्या मित्राला सोडवण्यासाठी मर्दिनी बनायचं आहे, असंही आता ती जी प्रार्थना बेहरे आहे ती शरूला सांगत असते. आणि शरूला सुद्धा तिचं म्हणणं पडतं आणि शरूला सुद्धा उभारी येते. आणि शरू मग तिला स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील असंही तिला आता बोलत असते. त्यानंतर आता शरूला तिने मोटिवेट केलेलं असतं. त्यामुळे शरू आता विचार करते की काही झालं तरी जयने आपल्याला या सगळ्या काळात पडत्या काळात खूप जास्त हेल्प केली होती. मग आता आपली बारी आहे जयला मदत करण्याची, जयला या सगळ्यातून बाहेर काढायची. त्यामुळे शरूने ना आता एकदम मनाशी घट्ट ठरवलेलं असतं की काही करून मला जयला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. आणि त्याचमुळे ती आता तत्परतेने ह्या कामाला लागते, कारण तिला आता मोटिवेटसुद्धा तितकंच केलेलं असतं ना. त्यामुळे आता ती विचार करते आणि तिकडनं लगेचच जायला निघते, कारण तिला जरी इथून उत्तरं भेटली नसली तरीसुद्धा वकिलाकडनं काही होतं आहे का, काही माहिती भेटते का या शोधातच ना आता खरं तर इकडे असणारी शरू असते. शरू आता त्या मर्दिनीला भेटते वगैरे आणि तिकडनं जायला निघते ना. तेव्हा वकिलांसोबत त्यांचं डिस्कशन होत असतं. वकील सांगत असतात की एकतर प्रॉब्लेम असा सॉर्ट आऊट होऊ शकतो की त्या जी मुलगी आहे तिने जर येऊन सांगितलं की हे सगळं काही मी मागे घेते केस, तर होऊ शकतं. मग नक्की तिने त्यांना मेसेजसुद्धा केलेले आहेत ना, मग त्या मेसेजनुसारच आपण हे सगळं करतोय. मग नेमकं काय आहे, कारण कोर्टामध्ये तर ही केस घेऊन जायची नाही आहे असं आकाश म्हणतो. तेव्हाच ना हे सगळं काही घडलं आहे त्याबद्दलचे पेपर्सही असतात, आणि तिने काय काय तक्रार केली आहे, काय काय सांगितलं याबद्दल ना त्या पेपरवर सगळं काही लिहिलेलं असतं. आणि मग तो पेपर ना आता शरू हातात घेते, आणि शरू जेव्हा तो पेपर हातात घेते तेव्हा तिला समजतं की ही तर काहीतरी मोठीच गडबड आहे, कारण 30 तारखेला त्या मुलीने असं सांगितलेलं असतं की मेसेज केलेला आहे. आणि हे सगळं काही तुला आठवतं की 30 तारखेला तर रात्रभर जय हा तिच्यासोबत होता, आणि त्याचा मोबाईल मुळात त्याच्या खिशातच नव्हता, त्याचा मोबाईल होता गाडीमध्ये. मग गाडीमध्ये मोबाईल असताना मेसेज जय कसा काय करू शकतो हे तर आता तिच्या लगेच रिअलाईज आलेलं असतं, लक्षात आलेलं असतं. त्यामुळे ती म्हणते की नाही काहीतरी गडबड आहे, जय खानोलकर ना या सगळ्यातना सुटू शकतो. कारण तिला तो प्रसंग आठवतो, कारण त्यावेळेला रात्री ती त्या ऑफिसमध्ये त्या जयसोबत होती, लाईट गेली होती आणि तेव्हा त्याचा मोबाईलही त्याच्याकडे नव्हता, आणि त्या रात्रीचा हा प्रसंग आहे. म्हणजेच काहीतरी गडबड आहे या गोष्टी बरोबर कळलेल्या होत्या, आणि त्यामुळेच ना आता थोडा विचार जो आहे तो मात्र आता करत असते. इकडे असणारी शरू आणि ती गौतमला म्हणते की चल तू माझ्यासोबत, पटकन अर्जंट काम आहे. आणि असं बोलून ती आता अर्जंटमध्ये ना तिकडनं गौतमला घेऊन जाते. इकडे जय जेव्हा बसलेला असतो जेलमध्ये तेव्हा त्याला काही सुधरत नसतं, फक्त त्याला त्याची होणारी बदनामी, त्याचं नाव होणारं खराब, हे सगळं काही त्याला समोर दिसत असतं. आणि जे रिपोर्टर असतात ते सुद्धा त्याच्याबद्दल उलटसुलट बोलत असतात, हेही त्याला आठवत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.